फाटल्या 3 वर्सांसावन राज्यांत बायलां केंद्रीत अर्थसंकल्प सादर केल्या अशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणें सांगले. गोंय अर्थसंकल्प 2026 रवींद्र भवनात जालेल्या समीक्षा आणि संभावनयेन ते उलयताले, जंय तांणी अर्थसंकल्पीय तरतुदी आणि योजन्यो खास करून बायलां खातीर प्रभावीपणान सांगपाची गरज आसा हाचेर भर दिलो. ज्याने हो ॲक्च्युली कार्यक्रमाक खरें म्हटल्यार एक ऊर्जा हाडली बाब मनोज कामत, ज्याने ॲक्च्युली मॉडरेटूच न्ही तर बजेट कशें आसा हे ओवरऑल बजेटाचेर उलयता आसतना हांव तेंचें भाशण सुरू आसतना भितर पावलो. बट एक म्हणजे ज्या पोटतिडकीन जे लोकांक सांगपाक जाय, लोकांक कळपाक जाय, ते बाब मनोज कामत तांणी फक्त हांगा उलोवंक ना, कदाचित तांच्यांनी बरयल्ले लेख तो टायम्स नवीन टायम्साचेर आसतलो, नवप्रभाचेर आसतलो, लोकमताचेर आसतलो, थोड्या जाणांनी वाचूंक ना आसतले, बट डिस्क्रिप्टीव म्हणजे बजेट कितलें बरें आनी कशें बरें आसा हे तेंच्यांनी खरोखरूच तांच्या इंटरव्यूआतूय तेंच्यांनी गोमंतकाचेर सांगलें, डिस्क्रिप्टिवांतल्यान तेंच्यांनी बरयलें आनी सातत्यात दे आर म्हणजे बरें तें बरें आनी खरें तें खरें म्हणपी अशें मनोज कामत. हांव ताजेय बी खरोखरूच मना पासून हांव खूब खूब अभिनंदन करतां. हांव बजेटाचेर उलोवच्या पयलीं 2-3 गजाली मुद्दामून दोतोर शेखर साळकार वीच इज ऑलवेज वीच इज नॉट ओन्ली कन्सर्न अबाउट द पिपल्स हेल्थ बट स्टेट हेल्थ. म्हणजे एकट्या दुसऱ्याचे दुयेंत न्ही, स्टेटींत दुयेंतां कशीं जावची न्ही, स्टेटींतली दुयेंतां कशीं कमी जावची, म्हणजे प्रिव्हेंटीव हेल्थ कॅअरचेर सातत्यात काम करपी तांच्यांनी हेल्था वयलो बजेट कशा पद्दतीत आसा आनी तो कितलो बरो हो खूब बऱ्या पद्दतीन एक्सप्लेन केलो. आमचो प्रिंसिपल बाब नामदेव गावस्कर सर हांच्यांनी स्कील गॅप म्हणजे ताका आमी म्हणटा की कॅम्पस टू करियर हो न्यू प्रोग्राम आमी सुरू केला. म्हणजे कॅम्पसांतल्यान लोकांचें करियर, भुरग्यांचें करियर कशें जावपाक शकता हे तांच्यांनी आनी वेवस्थीत रित्या एड्युकेशना वयलो बजेट तुमकां एक्सप्लेन केलो. बाब रोहन भंडारीच्या बद्दल तर सांगपाकूच नाका. आय रियली इम्प्रेस्ड विथ द प्रेजेंटेशन ऑफ रोहन, कारण ही हॅज स्टॅटिस्टिक्स अँड फिगर वायज वन इकॉनॉमिस्ट कॅन ओनली स्पीक लायक दीस अँड नो वन कॅन. Means how it is an surplus budget, fiscal deficits, what is the central share, state shares. No one can talk about this. No doubt, he is an economist. त्या खातीर तो उलोवपाक शकलो. बट तितक्यात बरें प्रेजेंटेशन म्हणजे हे करपूय बी तितकेंच म्हत्वाचें आशिल्लें. तें प्रेजेंटेशन तेणी केलें. नेक्स्ट इज बाब आमचो आमोणकर. आमोणकर उलयता आसतना तांच्यांनी आमची गरज कितें हें वळखून रायटली मायनिंगाचेर आपलें बोट दवरलें आनी मायनिंगा वयल्यान 12 ब्लॉकांतल्यान 5 ब्लॉक कशा पद्दतीन सुरू जाल्या, मायनिंगांतल्यान रेव्हेन्यू जनरेशन कसो जातलो, टुरिजम हाव मच इम्पॉर्टंट फॉर अस इन्क्लुडींग अवर रुद्रेश्वर प्रोजेक्ट हाजेरूय तेंच्यांनी उलयलें. आनी फ्युचरिस्टीक आमकां रेव्हेन्यू जनरेशन्स टुरिजम आनी मायनिंग ह्या 2 हातूंतल्यान कसो जातलो हो तेंच्यांनी आपल्या स्पिचींतल्यान सांगलो. वरद बाब सामंत हाच्या बद्दल तर हांव सातत्यात उलयतां. म्हणजे आमी ताका स्वता अंबॅसिडर म्हणून आमी एग्रीकल्चर डिपार्टमेंटांत घेतला, असो कोणाक घेयना, अजून पर्यंत कोणाकूच घेवंक नाशिल्लो. हांव परत एकदां सांगता, म्हणजे ही वील बी द एम्बॅसिडर फॉर एग्रीकल्चर डिपार्टमेंट टू गायड अदर एग्रीकल्चरिस्ट. म्हणून तो पेडण्या पासून काणकोण पर्यंत सरकारान ताका ज्या ज्या जाग्यार वयता ते गाडी दिता सरकार आनी ताका चलूय म्हणून सांगता, लोकांक वचून एक्सप्लेनूय कर. हे असो एम्बॅसिडरूय बी जावपा खातीर भाग्य लागता आनी तेय बी तो खंयसरूच आपल्याक नोकरी जाय म्हणून खंय इंटरव्यू दिवंक ना तेणी, आनी एम्बॅसिडर जावपाक जाय म्हणूनय इंटरव्यू दिवंक ना, हे जाणा जायात. किंवा म्हाका एम्बॅसिडर अपॉयंट कर म्हणून तो म्हाजे कडेन येवंक ना आनी सरकाराक केन्ना सांगूंक ना. तो करता त्या कामा वयल्यान सरकारान ताका एम्बॅसिडर अपॉयंट केला. म्हणून हांवें तेंच सांगलें की आपूण जें कितें काम करता ताज्या वयल्यानूच आपल्याक आयडेंटिफाय करपाक जाय. 2 जाणांचे प्रश्न म्हाका जे खूब आवडले, तातूंतल्यान स्टुडंटाचो प्रश्न, म्हाका तुजें नांव याद उरलें ना, नांव कितें म्हटलें? कार्तिक पणशीकर. इट इज ट्रू. ताणें म्हटलें की बजेट सगळें सांगता तें बरें आहा, बट तें बजेट इम्प्लिमेंट जालें हें आमकां कशें कळटलें? which is only on the action taken report. कारण no one speaks about this, no one, never. कारण आमी पळयता की बजेट येयलें मरे, फुडल्या वर्साचें बजेट, मागीर वता आयकूंक जाय म्हणून आयकता पेपरार येयलें तें बरें, कितें वाडलां, कितें म्हारग जालां, कितें सवाय जालां, इतक्याचेर आमी उलयता आनी बजेट सोडून दिता. बट इज इट इम्प्लिमेंटेड ऑर नॉट, वीच इज द एक्शन टेकन रिपोर्ट. आनी सेकंड इज एन अतुल बाब मळीक हाणें जो प्रश्न विचारलो, ॲट प्रेझेंट ग्लोबल सिनारियो वीच इज गोईंग ऑन,
हाऊ मच इट वील इम्पॅक्ट ऑन अवर बजेट. बाय कन्सिडरिंग दॅट, म्हणजे कन्सिडरिंग दॅट आमी ह्या फावटीची ग्रोथ तूं जर कंपॅरिजन पळयत जाल्यार ती कंपॅरिजनली आमी थोडीशी कमीच दाखयल्या. अदरवायज ती ग्रोथ आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात दाखयतले. आमी बजेट तयार करता आसतना देर इज एन स्लायटली, जाका आमी म्हणटा की युद्धाचे ढग हे आमचे सायडीन आमकां दिसपाक लागिल्ले, म्हणून ताची ग्रोथ कमी दाखयल्ली असली. आनी हें सगळें सांगता आसतना 2-3 गजाली ह्या बजेटाचेर एक सांगता. एक वीच इज एन जेंडर बजेट. जेंडर बजेट म्हणजे कोणूच कदाचित कोण तरी महिला ह्या बजेटाचेर उलोवपाक आसली आसत जाल्यार ती खूब बऱ्या पद्दतीन उलयतली आसली. जेंडर बजेट वीच इज अगेन 33% ऑफ द बजेट स्पेशली फॉर द वुमन. आनी हे जेंडर बजेट म्हणजे गेली कंटिन्युअसली 3 years आय एम सेपरेटली द जेंडर बजेट आनी हेजो बूक काडटा हांव. ते बी न्ही, म्हणजे आमी बजेटाचे बूक दिता आसतना जेंडर बजेटाचो बूकूय दिता. आनी खंय खंय महिलांच्या खातीर आमी 33% बजेट स्पेंड केला. इट इज फ्रॉम द स्कॉलरशीप, एग्रीकल्चर टू RDA डिपार्टमेंट, वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट, ह्या सगळ्यांच्या खातीर कितलो पर्सेंट दिला हे ह्या जेंडर बजेटांतल्यान एक्सप्लेन करता. आनी वीच इज एप्रिसिएटेड बाय युनायटेड नेशन्स ऑफ द इंडिया विंग एट ऑल इंडिया लेवलाचेर युनायटेड नेशन्स हांच्यांनी एप्रिसिएट केला. नो अदर स्टेट्स गिव्स दीस जेंडर बजेट. दॅट इज बाय द युनायटेड नेशन्स इन वुमन इंडिया विंग तांच्यांनी हेका एप्रिसिएट केले. आनी तिसरी सगळ्यांत म्हत्वाची गजाल, कारण बजेट सगळें मांडटा आसतना नीती आयोग ऑलवेज गिव्स द फिजिकल हेल्थ इंडेक्स ऑफ द बजेट. म्हाका सांगपाक प्राऊड फील जाता की पुराय देशांत आमी 2 नंबराचेर आसा कंटिन्युअसली. म्हणजे आमचे इतके फायनान्शियल मॅनेजमेंट स्टेटीचे इतके बरे आसा. कारण मनोज बाबान एक रायटली सांगले की जेन्ना 2019 -2% आशिल्ले, नाव वी हॅव रिच्ड म्हणटा तशें इट इज एन 7% ग्रोथ ही जी आमी ती दाखयली पळय न्ही. द सेम थिंग ओडिसा इज द फर्स्ट वीच इज अ कंटिन्युअसली, म्हणजे ही आत्ताचो जरी मुख्यमंत्री नवीन ते आसलो आसत जाल्यार फॉर लास्ट 15 years ज्या मुख्यमंत्र्यान काम केलां वीच इज अ व्हेरी सिनियर. आनी ताकाच लागून म्हणजे ओडिसाचो फिजिकल हेल्थ इंडेक्स हो 1 नंबराचेर आहा पुराय देशांत. आनी दुसऱ्या नंबराचेर जर कोण आसत जाल्यार गोंय राज्य आसा. वीच इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी एज अ फायनान्स मिनिस्टर. हे खूब बऱ्या पद्दतीन म्हाका सांगता आसतनाय बी बरें दिसता. आमी सातत्यात हांव चड वेळ उलोवचो ना. दुसरी गजाल, ह्या बजेटांतल्यान म्हाका कितें मेळटलें तर ह्या बजेटांतल्यान प्रत्येका खातीर कितें ना कितें तरी आसा. तें फक्त आपल्याक घेवपाक कळपाक जाय. त्या वर्सभरांतल्यान जर ते आपूण बारीकशी गजाल, म्हणजे म्हज्या घरा पासून म्हजो फ्लॅट, मॅडम थंय बसल्या थंय म्हणटाली म्हणजे म्हजोय फ्लॅट नावार जातलो तर म्हणपा लागली. म्हणजे 30-40 वर्सां जाल्यार म्हणालो तो नावार जायना आपल्या. इट इज ट्रू. म्हणजे 30-40 वर्सां जाल्यार आपल्याकडे फक्त शेअर सर्टिफिकेट आहा म्हणपा लागली. तो फ्लॅट नावार जावंकूच शकूंक ना, डिफरंट रिजन्स. बट तो सुद्धा आपल्या नावार जातलो. ताज्या खातीर फ्रॉम द स्टार्टअप, म्हणजे स्टार्टअप एखाद्याक सुरू करण्यापासून तो स्वता पर्सनल फॉर द स्टुडंट्स ऑल्सो. म्हणून म्हटलें ह्या बजेटात प्रत्येका खातीर कितें ना कितें तरी घे सारकें आसा. ताजो फायदो सगळ्या जाणांनी घेवचो. नक्कीच म्हणजे आयचो कार्यक्रम खूप सुंदर रित्या म्हणजे रवींद्र भवन आनी चेंबर ऑफ कॉमर्स हांच्यांनी मेळून ऑर्गनायज केलो. हांव दोनूय ऑर्गनायझेशनांक खूब खूब अभिनंदन करता. आनी परतूय बी इन द कॅपिटल सिटीन पणजेन हो कार्यक्रम पब्लिका खातीर अजुनूय बी ऑर्गनायज जावपाक जाय. सो दॅट मोर एंड मोर पब्लीक शूड नो अबाउट द बजेट आनी मोर एंड मोर पब्लीक शूड गेन फ्रॉम द बजेट. हें जावप हे खूब गरजेचें आसा. देव बरें करूं.